इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल, एकाच ठिकाणी सिनेमा, रेस्टॉरंट्स, नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय. आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप्ससह तुमच्यासाठी उत्तम पत्ता. उत्तम प्रकाश टॉकीज, चांदणी चौकाजवळ. मनोरंजन, खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या. फॉर्च्यून शा ग्रुप, इचलकरंजी. नवदुर्गा पुरस्कार जाहीर झाल्याने प्रमोदिनी बनछोडे देशमाने यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून पोलीस शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना नवदुर्गा पुरस्कार दिला जातो. इचलकरंजी येथील श्रीमती प्रमोदिनी राजाराम बनछोडे देशमाने यांना नवदुर्गा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. श्रीमती प्रमोदिनी यांचा जन्म इचलकरंजी येथे 10 मे 1965 रोजी झाला. माहेर कागल असून शिक्षण M.Com, ACN ऑडिट झाले आहे. विवाह 1989 मध्ये झाला असून एक मुलगी आहे. सन 1996 मध्ये कोल्हापुरातील श्री बसवेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पश्चिम महाराष्ट्रात नावाजलेल्या बँकेत येथे खाजगी नोकरीला सुरुवात केली. खऱ्या अर्थाने पाहिला गेलं तर नोकरीच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात झाली म्हणावी लागेल, कारण बँकेच्या अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक लोकांच्या अडीअडचणी जवळून पाहता आल्या, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होता आले. तेथे 15 वर्ष नोकरी केल्यानंतर सन 2007-08 द इचलकरंजी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक इचलकरंजी येथे नोकरी स्वीकारत सेवानिवृत्त होईपर्यंत बँकेची एम्प्लॉईज आणि खातेदार यांच्यातील संबंध अबाधित ठेवत चांगली सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. बँकेत येणाऱ्या प्रत्येक लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच मुलगी, बहीण आणि आईच्या सन्मानाची वागणूक दिली. या कार्याची दखल घेऊन आर्ट ऑफ लिव्हिंगने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्याची दखल घेऊन निर्मिती महिला मंच जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने आदर्श महिला पुरस्कार, पश्चिम महाराष्ट्र कलाकार संघटना, समृद्धी प्रकाशनच्या वतीने भारत भूषण पुरस्कार अशा अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवदुर्गा पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानंतर बोलताना श्रीमती प्रमोदिनी बनछोडे देशमाने यांनी सांगितले की कर्तव्यातून समाजसेवा करताना मला आत्मिक समाधान वाटायचे, पण काम करत असताना आलेल्या अडचणी आणि झालेला त्रास यामुळे त्या काही भावूक झाल्या. समाजात एक स्त्री म्हणून वावरताना पुरुषप्रधान संस्कृतीत आजपर्यंत दुय्यमच लेखले गेले आहे, पण संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर कार्यरत राहिले तर एक ना एक दिवस तोच समाज आपल्याला सॅल्यूट केल्याशिवाय राहत नाही. हे पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात आलेल्या आदर्श महिला पुरस्काराने दाखवून दिले. नवदुर्गा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना श्रीमती प्रमोदिनी बनछोडे देशमाने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव प्रमोदिनी राजाराम बनछोडे देशमाने. आपलं माहेरचं नाव? प्रमोदिनी बबनराव बनछोडे. आपलं शिक्षण? माझं शिक्षण M.Com. जन्म 10 जानेवारी 1965. आपली थोडक्यात माहिती, आतापर्यंतचा प्रवास? आतापर्यंत मी कागलमध्ये, माझं जन्मगाव हे इचलकरंजी आहे. जन्मभूमी माझी इचलकरंजी आहे. जन्मभूमी माझी कर्मभूमी झाली, त्यामुळे हा योगायोग समजावा लागेल. पण माझं सगळं बालपण आणि शिक्षण कागल येथे झालं. त्यानंतर कागलनंतर माझं उच्च शिक्षण रत्नापा कुंभार कॉलेज, म्हणजे आत्ताचं त्यावेळेला कॉलेज ऑफ कॉमर्स, त्यामुळे त्या ठिकाणी B.Com झाले. मास्टर डिग्री M.Com ही ॲडव्हान्स अकाउंटन्सी अँड ऑडिट ह्यामध्ये स्पेशल सब्जेक्ट घेऊन मी मास्टर डिग्री छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी माझं M.Comचं मास्टर डिग्री घेतलेली आहे कॉमर्सची. त्यानंतर हे अशा पद्धतीनं माझं आहे. मला 4 भावंड आहेत. आम्ही एक आहे ती सरकारी वकील आहे माझी बहीण. भाऊ माझा पुढारी ऑफिसमध्ये जॉब करतोय.
माझे आई वडील प्राथमिक शिक्षक आहेत, हे महत्त्वाचं आहे. त्यांच्यामुळं आम्हाला म्हणजे शिक्षकांची मुलं असल्यामुळं एक जो प्रवास असतो की आता सांगायचं म्हणजे मला सारखी त्यांची आठवण येते. पण त्यांनी आम्हाला खूप छान तयार केलं. समाजात राहत असताना समाजाचं ऋण आपल्यावर असतं. हे ऋण कधी न फेडता येण्यासारखं असतं. तरी पण प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे की तिनं स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, असं माझे आई वडील नेहमी आम्हाला चारी भावंडांना सांगत असायचे. आणि माझे वडील स्वतः सामाजिक सेवेमध्ये, माझी आईसुद्धा गोरगरीब विद्यार्थी असले की त्यांना घरी बोलवून काहीतरी घरातलं पाट्या पुस्तकं वगैरे काहीतरी देत असताना आम्ही बघायचं. म्हणजे ती हातभार लावायची, एखाद्याला हात द्यायची. आणि वडील तर माझे होते सामाजिक संस्थेमध्ये काम करायचे, अध्यक्षपदावरती वगैरे काम केलेलं आहे, त्यांच्याकडं मी बघितलं आहे. त्यामुळं लहानपणापासून मला ही सामाजिक सेवेची आवड होती. आणि समाजाचं ऋण, आणि खरं तर समाजामुळं ही आपली आयडेंटिटी तयार झालेली असते. आपली ओळख ही समाज तयार करतो. त्यामुळे आपण खूप ऋणी असतो. खरं तर आज बघायला गेलं तर आज माझे आई वडील या ठिकाणी नाही आहेत, किंवा माझे सासरची लोक या ठिकाणी नाहीत, किंवा मला मागचं काही बॅकग्राऊंड नाही आहे पूर्वजांचं किंवा वाडवडिलांचं, तरी सुद्धा मी आज प्रमोदिनी बनछोडे देशमाने या नावाने सगळ्यांना ओळखली जाते. ही जी ओळख आहे, हे जे माझं स्वतःचं जे कामापासून जे निर्माण झालेली माझी जी ओळख आहे, ही फार मोठी आहे. मला राहून मला माझ्या आई वडिलांची आठवण आज त्यावेळेला ते बालवयात आम्हाला सांगत होते, त्यावेळेला काही लक्षात येत नव्हतं. पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्यांनी जे आम्हाला सांगितलं त्या मार्गावर आम्ही चाललो, त्या पद्धतीनं आम्ही चालत आलो. आणि आज आम्हाला वाटतं की लग्नानंतरची आपली थोडक्यात माहिती. माझं लग्न 1949 साली झालं. माझं तासगावमध्ये मला दिलं होतं. औरंगाबादमध्ये आम्ही राहत होतो. त्यानंतर मला एक अपत्य झालं. माझी मुलगी आहे. माझी मुलगी आता मला सांगण्याचा अभिमान वाटतो की माझ्या मुलगीचं शिक्षण, मी इंजिनियर आहे आणि मी तिला स्वावलंबी बनवलेलं आहे. ती यापूर्वी सामाजिक कार्य आपलं चांगलं आहे, त्या दृष्टीने आज आपल्याला किती पुरस्कार मिळालेले आहेत? मला एकूण आतापर्यंत 5 पुरस्कार मिळाले. एक पुरस्कार मला खरं तर मी आर्ट ऑफ लिव्हिंग श्री विश्वविख्यात आध्यात्मिक गुरु श्री रविशंकरजी यांची मी शिष्य आहे. मी त्यांना फॉलो करते. त्यांच्या माध्यमातून मला माझा सत्कार झालेला आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील ऑफिसरनी माझा सत्कार केला आहे. तो एक माझ्यासाठी खूप अगदी महत्त्वाचा क्षण, किंवा सोन्याहुनी पिवळा क्षण असा माझा तो क्षण आहे. आणि दुसरा मी निर्मिती महिला मंचमध्ये काम केलं आहे. त्या निर्मिती महिला मंचच्या माध्यमातून मला एक पुरस्कार मिळाला आहे, आदर्श महिला गौरव पुरस्कार. नंतर मला पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन या माध्यमातून हिरकणी पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी तर जबरदस्त, माझ्या आयुष्याला एक वळण देणारा आणि एक चांगलं म्हणजे प्रोत्साहन देणारा आणि प्रेरणा देणारा पुरस्कार ठरलेला आहे. कारण तसं बघायला गेलं तर महिलांना आजकाल धक्काधक्कीच्या आणि धावपळीच्या जीवनात महिला या खूप म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. असं जरी आपण म्हणत असलो तरी मला असं वाटतं की कुठंतरी महिलांना उपेक्षलं जातं. काही ठिकाणी पुरुष उपेक्षतात, काही ठिकाणी महिलांना उपेक्षतात. हे अगदी सत्य आजही आहे. फक्त एक दिवस महिला दिन साजरा करतात आणि बाकीच्या दिवशी हे असं आपल्याला बघायला मिळतं. तर मला असं वाटतं की पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन यांच्या माध्यमातून जो पुरस्कार मिळाला तो अशा महिलांना मिळाला की ज्या खरोखरच कर्तबगार आहेत, काम करण्याची इच्छा आहे आणि ज्यांनी खरोखर अहोरात्र कष्ट केलेलं आहे आणि ज्यांना समाजाबद्दल थोडंफार काम करायचं आहे, अशाच महिलांना त्यांनी हा पुरस्कार दिला आहे. आणि त्यात माझं नाव आहे हे बघून मला खूप
आनंद झाला आहे. आणि आज माझे आई वडील नसले, खरं तर काम करत असताना कौतुकाची थाप ही आपल्याला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी असते. आज मला आई वडील नाही आहेत माझं कौतुक करायला, पण त्यावेळेला हिरकणी पुरस्काराच्या वेळेला वेद फाउंडेशन आणि पोलीस मित्र असोसिएशनच्या माध्यमातून कौतुकाची थाप मला तरी वाटलं माझे आई वडीलच तिथे आहे. इथं आले, त्यांनी सपोर्ट करायला. बरोबर मॅडम. आणि आज पुन्हा पोलीस मित्र असोसिएशन वेद फाउंडेशनने आपल्याला नवदुर्गा अवॉर्ड्स जाहीर केले, त्याच्याबद्दल आपलं थोडक्यात मत. मला खूप आनंद झालेला आहे ह्या वेळेला, कारण परत एकदा माझं नाव सिलेक्ट होत आहे. म्हणजे मी काही म्हणजे शब्दच अपुरे आहेत. कुठेतरी आई वडिलांची पुण्याही आहे. आणि खरं तर मला असं वाटतंय की माझी जन्मभूमी ही कर्मभूमी इचलकरंजी आहे. कारण मी यापूर्वी 10-11 गावं, मी 11 वर्ष कोल्हापूरमध्ये राहिलो होतो. कागलमध्ये माझं पूर्ण शिक्षण झालंय. परत तासगावमध्ये होते, औरंगाबादला होते, पण येऊन शेवटी मी इचलकरंजीमध्येच आले. हा योगायोगच आहे. आणि मला तरी वाटतं गेल्या जन्मी काहीतरी राहिलेलं आहे, ते ह्या जन्मी माझ्याकडून पूर्तता करून घेण्याचे माध्यम ईश्वरानं सुरू केलेलं दिसतंय. आणि आपल्यासारखे वेद फाउंडेशन आणि पोलीस मित्र असोसिएशनच्या माध्यमातून ते माझ्याकडून सगळे करून घेत आहेत, मला प्रोत्साहन देत आहेत, प्रेरणा देत आहेत, पाठबळ देत आहेत. ह्याचा मला खूप आनंद होतो. थँक्यू मॅडम. ओके, धन्यवाद. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.